नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलचं नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मनाशी हितगुज. म्हणजे विचार करायला कधी कधी खूप भाग पडतं, अशी परिस्थिती सध्या समाजामध्ये आहेच. आणि मध्ये मी तुमच्याशी व्यक्तिमत्वाचे विविध पैलू यामध्ये बोलत होते. मध्ये तो जरा विषय बाजूला राहिला, कारण जरा विषयांतर असला म्हणजे जरा इंटरेस्टिंग होतं आपलं बोलणं. नाही तर एकच एक जरा म्हटलं की ते मोनोटोनच होतं. मग आज एका अशाच विविध व्यक्तिमत्वाच्या पैलूबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. ती म्हणजे माझी आत्या, सुहास भाग्यश्री. म्हणजे तिचं नाव सासरचं भाग्यश्री आहे, पण आम्ही तिला माहेरच्याच नावाने सुहास सुहास करत असतो. पण त्या श्रीमती भाग्यश्री तारे, ती माझी आत्या आहे. आणि माझ्यापेक्षा ती थोडी जास्त मोठी नाहीये, त्यामुळे आमचं थोडंसं मैत्रिणींसारखंच नातं होतं. पण ती एक उत्तम मार्गदर्शक आहे. आपण मार्गदर्शक का म्हणू शकतो तिला, कारण तिच्याजवळ प्रत्येक सोल्युशन असतं. कुठलाही प्रॉब्लेम असो, तिच्याजवळ सोल्युशन असतं. तिने पौरोहित्याचे क्लासेस केलेले आहेत. पौरोहित्य तिला उत्तम येतं. आणि घर संसार तर तिने खूप उत्तमच केलेला आहे. तिचे नातू पाहिले तर आपल्याला कळतं की हे किती चांगल्या आणि शुद्ध पौष्टिक वातावरणामध्ये वाढलेले आहेत म्हणून. तिचे नातू तर एक 12वीला आहे, ऑलिम्पियडमध्ये पहिलाच असतो. कुठेही पण जा त्याचं पुढे. अगदी तेजस्वी व्यक्तिमत्व नातवांचं. आणि शांततेने बोलणं, संस्कृतवरती प्रभुत्व, मराठीवरती प्रभुत्व, इंग्लिशवरती तर प्रभुत्व आहेच, कारण ते सगळं घराणंच अगदी वेल एज्युकेटेड आहे. तिच्या सासूबाई पण MA इन मराठी होत्या आणि सोशल वर्कर होत्याच त्या. प्रत्येक स्त्रीसाठी त्यांचा जीव तुटायचा, सासूबाईंचा. आणि मग तेच वळण हिला पण लागलं, आणि हिचंच वळण हिच्या सुनेला पण लागलं. असं तो वारसा तुम्हाला मी जो म्हटला परंपरागत जो चालत येतो, तो हा असा चालत येतो. म्हणून तिचं कौतुक करावं असं वाटतं, कारण तिच्या सान्निध्यात मी जास्त राहिलेली आहे. तिचं राहणं बघाल, अगदी सोज्वळ, शांत, सुशील व्यक्तिमत्व, पण इम्प्रेसिव्ह. बोलायला तिने तोंड उघडलं की मग तिच्या जवळ किती ज्ञानाचा भांडार आहे हे तुम्हाला अगदी एका क्षणात कळतं बघा. पण याचा कुठेही गर्व नाही किंवा ताठा नाही बरं. तिला सारखे बोलावणे येत असतात कुठून कुठून, की इथे आमच्याकडे बक्षीस समारंभाला या, आमच्या याच्या उद्घाटनाला या. ती तयार असते. घरातलं सगळं आटपून सगळं करून ती व्यवस्थित जात असते. आणि मग हेच वळण तिच्या सुनेला पण लागलं. आता आजकालच्या मुलींना जरा वेळ लागतो, पण नाही, तिची सून पण तशीच तयार आहे. हो, ओके, करू ना, हो हो, अगदी पक्क, असं तिचे शब्द असतात. आनंदाने आणि हसऱ्या चेहऱ्याने. मंडळी, आपला चेहरा हे आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि विचारांचं द्योतक असतं. आरसा असतो तो. समोरच्याला ताबडतोब कळतं की यांच्या मनामध्ये काय चाललंय, किंवा हे नाराज आहेत का, थकले आहेत का. तुमच्या चेहऱ्यावरती भाव वेगवेगळे तुम्ही द्यायचे काम नसतं, ते आपोआपच येतात. जसे तुमचे विचार असतील ना, एखादा नावडता माणूस आला तर अरे बापरे, हा आला बाबा, आता काय करायचं, असं मनात येतं. आणि तेच आवडती व्यक्ती आली, हा या 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 या, वा वा, छान छान छान, असं आपोआपच ते होत असतं. पण समाजामध्ये प्रत्येक वेळेस असं आपल्याच मनासारखं होईल असं नसतं ना. त्यामुळे आमच्या आत्याला इतके हर्डल्स आले, इतके संकट आले, तरी त्यातने तिने स्वतःला खूप सावरून सावरून पुढे आणलं. आणि आता ती सुद्धा माझ्यासारखंच अगदी श्रीमंत आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाने ती जगत आहे. अगदी समाधानाने तिचं राहिलेलं आयुष्य व्यतीत करते आहे नातवांच्या सान्निध्यामध्ये. आणि मग तिचे नातवं काय म्हणतात तिला, आमची आजी तर अगदी म्हणजे फारच तिला सगळंच येतं हो. काय नाही येत आमच्या आजीला, सगळं येत असतं अगदी. आमची आजी म्हणजे एका हातात मोबाईल घेईल, एका हातामध्ये काहीतरी करंजा करायला घेईल, एका हातात चकलीचा साचा घेईल. म्हणजे ती खरोखरच अष्टभुजा आहे. प्रत्येक गोष्ट तिला येतेच. सर्व गुण संपन्न जो म्हणतो आपण, ती ती व्यक्ती आहे. तिच्याकडे येणारा जाणारा सतत असतोच. पाहुणे मंडळी खूप असते. आणि त्यात सोशल वर्क असतं. लहान मुलं सारखी येतात, आमच्यासारखे पण जातात. म्हणजे तिचं घर म्हणजे एक अगदी तीर्थक्षेत्र म्हटल्यासारखंच वाटतं आम्हाला पण. इतकं ते कोणी कुणाचं कौतुक उगीचच करत नसतं बघा. त्यात कौतुक करण्यासारखं असतं, तेव्हाच माणूस बोलत असतो. कारण ही जुनी अशी जी मंडळी आहे त्यांच्याकडनंच आपल्याला शिदोरी मिळते. मी जो शिदोरी शब्द तुम्हाला सांगितला, तो ह्याच्या म्हणजे असाच आहे.
यांच्याकडनं थोडं घेतलं, त्यांच्याकडनं थोडं घेतलं आणि एक आपली पोटली बांधून संस्कारांची आपल्याजवळ ठेवली, विचारांची पोटली. पुरचुंडी म्हणा, पुरचुंडी नाही, मी गाठोडच म्हणेल, कारण पुरचुंडी छोटी असते, गाठोडं मोठं असतं. अशा अशा व्यक्तींपासून आपण काही काही घेऊन आपण आपले गाठोडं वाढवत असतो संस्कारांचं. म्हणजे माझ्या आत्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण ती ज्यांना माहिती आहे त्यांना तिचं सगळं कळू शकतं. त्यामुळे मी एवढ्यावरच थांबते आणि तुम्हाला परत दुसरा नवीन एक विषय घेऊन येते तुमच्या समोर. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.